हिरा कसा आहे आपल्या तुला बाहेर देते, चल बाहेर चल. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. आईंचा आणि माझा, आमचा दोघींचा उपवास आहे. बाकी सगळेजण जेवणार आहे. जेवणाऱ्यांच्यासाठी स्वयंपाक हा तयार झाला आहे, पण आबोली एक विशेष आयटम बनवते. सो काय तो तिलाच आता आपण विचारूया. शंभूराजे आपले मस्त डाराडोर झोपलेले आहे आणि माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या बरं का, कमेंट नक्की करा. सो गाईज, आम्ही जसं कुठेही गावाला जायचं असलं की आमचं फिक्स कधीच नसतं, बॅग भरवून निकल पडो. अशाप्रमाणे आज आमच्या घरी पाहुणे आलेली आहेत. मी वरती देवाचं वाचत होती, तोपर्यंत मला कळलंच नाही पाहुणे येणार. खाली येऊन पाहते तर अचानक पाहुणे आलेले हजर होते. म्हणजे मला माहीतच ना. सो आपली आज नवीन पदार्थ करते, मी तुम्हाला म्हटलं ना. सो काय पदार्थ चाललाय बघून घ्या. काय चाललंय? आलू टिक्की बनवते. का ग, आमचा उपास आहे, तुला माहिती आहे ना. पण पाहुणे आलेत ना. अगो बाई, उपास तर काय होत राहतील, परते बनवता येईल. पाहुणे आलेत. सो पाहुणे आले, त्याच्यासाठी केलंय आलू टिक्की. सो चला, आबोली मॅडमचं इथे आलू टिक्की करणं चाललेलं आहे आणि आता आम्ही दोघी जणी करतो, म्हणजे पटापट होईल, कारण त्यांना जेवून बाहेर जायचं आहे. इकडे वरण भात होतोय. आमच्याकडे आलेल्या आहेत सोलापूरच्या वैशाली काकू. त्या इथे आल्या होत्या लग्नाला, त्यामुळे त्या आमच्याकडे पण येऊन गेल्या. मग त्यांना जायचं आहे पुढे अशोक काकांकडे आणि बाबां काकांकडे सुद्धा भेट द्यायला. आणि आपल्या जे आलू टिक्की, आपल्या म्हणजे आबोलीने केलेला आलू टिक्की ज्या आहेत त्या रेडी आहे, या खायला तुम्ही पण. आणि स्वयंपाकही झालेला आहे. आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे, त्यामुळे आईची छान पूजा मांडून झाली होती आणि पूजा आमची झालेली आहे, देवपूजा पण झालेली आहे. इथे चाललेलं आहे साबुदाणा करणं आणि थोडीशी करून साखर बरोबर होते. मला आवडते साबुदाणा, थोडीशी साखर टाकावी. सो आता लगेच साबुदाणा तयार येईल. आई आणि माझाच उपास असला तरी बाकीच्यांना पण आवडतं, त्यामुळे आम्ही नेहमी रस्ते करत असतो, म्हणजे जेवण करणं. फराळ तयार झालेला आहे, म्हणजे साबुदाणा. आणि सगळ्यांचं जेवण झालं. त्या काकू आत्ता गेल्या, आबोली सोडायला गेली. आई आणि मी, आम्ही दोघी जण करतोय आता फराळ. अम्मा आली बघा, अम्मा आली. शंभू टी व्ही पाहता पाहता उठून गेला. काय होतं ना, आमचं जास्वंदीचं झाड बघा आता किती छान वाढलं. आधी छोटंसं होतं ना, आता आपल्या उंचीला यायला लागलं. या गाई जास्वंदीचं पान झाड आमचं वाढूच देत नाही. अम्मासाठी टी व्ही सोडून दिला त्याने पाहणं, आणि तो इथून पळत आलाय. शंभू अम्माला अटकर. हटणी आत्या हम्मा बघ. शंभू अम्माला हटकर बरं. हट ग, हटकर शंभू तिला. हा कढीपत्ता आहे जो आहे ना, याला कढीपत्ता म्हणतात. आपण हे बघ हे बघ, मला आणि आबोलीला फार आवडतो प्रचंड कढीपत्ता. आम्ही सगळ्याच्यात भरपूर. आऊ म्हणतोय तिला, आऊ देतोय. आऊ दे तिला पटकन. आऊ कसं देता? अरे शंभू, अगं थांब ना, दे शंभू तिला आऊ. आऊ आऊ. ती पोळी आहे का तिथे? नाही, ती नेहमी येत जाईल इथे. इथे नाही द्यायचं तिला, बाहेर द्यायचं, इथे नाही द्यायचं. आऊ कसं देता? आऊ कसं काजल, ती पण बिचारी जीभ काढते. छान बाहेर देते तुला, बाहेर देते, चल बाहेर चल. चला. हा हा हट, एवढा हळू हट म्हणशील तर ती कधीच जायचीच नाही. इथं थांबेल ती आपल्याकडे, समजला का तू? काढी दे का, काढी दे का. हट 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 हट. अगं ती जास्वंद खायला. अगं बाई थोडीशी सरक ग बाई, आमचं गुलाब आहे ना ग. सरक 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 सरक, थोडी सरक. अगं थांब ना ग, सरकते. तू काजलचा जीव अटकलाय त्या गुलाब आणि जास्वंद. देत नाही कोणी. जास्वंद काय आळूच्या पाण्यात दिल पाहिजे ते चाललं जाईल, ते पण नाही द्यायचं. इथे नाही देणार आहो. अगं तू थोडी पुढे ये ना ग बाई, माग तुला देतो ना आम्ही. काय हट हट. काजल तिला पोळी पुढे दाखव, म्हणजे ती त्या पोळीच्या वासाने पुढे येईल. तू थांब रे. तिला काय द्यायचं आपण? आऊ ना, मग चल. कणकेचा डबा मी घासायसाठी काढला आणि याने बघा खेळवांडे म्हणून तो इथे घेऊन आलाय. त्यात काय काय टाकलंय? फोन आणि चमचा, आणि चमचाने प्रसाद वाटप चालला होता. स्वतः का आणि दुसऱ्यांना द्या. कसं कसं? हा हा आप्पा आप्पा बघून घ्या काय चाललंय लेकराचं. आप्पाने बसायचं आणि आपल्याला मग तो जेव घालेल ना आप्पाला.
बापले एक बसा. हा यातनं असं पीठ घ्यायचं, आऊ घ्यायचं. हा आप्पा का आईला उपास का? आईला नाही द्यायचंय ना, कारण आईचा उपास आहे म्हणा. हा आता आईला पण का. हा स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे, कारण संध्याकाळ झालेली. आई पप्पा बाहेर गेलेले आहे आणि म्हटलं तोपर्यंत आपण सगळा स्वयंपाक करून ठेवू, कारण मलाही जायचं आहे बाहेर. कणिक भिजवलेली आहे आणि इथे मी टाकलेली आहे, इथे टाकलेली आहे गंगाफळची भाजी. आणि आज आहे गंगाफळची भाजी, पोळी, वरण भात उपास असल्याने आणि थोडासा शिरा करणार. सो चला कामाला लागते पटकन स्वयंपाकावरती. सो गाईस चला सगळा स्वयंपाक करून झालेला आहे माझा. आता फक्त राहिला होता शिरा. सो आबोलीला म्हटलं तू तेवढा भाजून घे आणि आबोली करते इथे शिरा. दाखवण्यासाठी ताट आणलेलं होतं, नैवेद्य दाखवला गेला आहे. वरण भात, गंगाफळची भाजी, रसगुल्ला. आज पाहुणे आले होते ना, रसगुल्ला आणला होता, पोळी आणि गोड म्हणून आज प्रसादाचा केला आहे शिरा. सो आता नैवेद्य दाखवून झालाय, आता मी बसेल जेवायला. आऊ खायला बसला का तू? सो चला आता मी बसून घेते जेवायला, कारण सगळेजण बाहेर गेलेले. माझा उपवास असल्याने आधी मी बसते, कारण आबोलीला शंभूही सांभाळायचं आहे आणि मला वाढायचं सुद्धा आहे. उठता येणार नाही ना, आज उपवास आहे. म्हटलं चल मी आधी बसून घेते. शंभू शिरा कसा झालाय? शिरा कसा आहे? जांजाने. सो गाईज आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो आणि आम्हाला जायचं आहे भूर. सो तुम्ही आमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, म्हणजे आम्ही कुठे चाललोय तुम्हाला लवकरच कळेल पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय करून द्या सगळ्यांना. हो आईला आहे, सगळ्यांना फ्लाइंग किस देऊन दे.